यात्री हैरान परेशान, जिसके बाबत युवा सेना पदाधिकारियों ने स्टेशन मैनेजर को दिया निवेदन। रेलवे प्रशासन की ओर से प्लेटफॉर्म नंबर 2, 3, 4 की छत का काम चल रहा है, जिसके कारण यात्रियों को बड़ी समस्याओं का सामना करना पड़ रहा है, जिसके कारण यात्रियों को बारिश के मौसम में छाता लेकर काफी समय तक इंतजार करना पड़ता है। इस पर संज्ञान लेते हुए युवा सेना ने मंगलवार 25 तारीख को डोंबिवली स्टेशन प्रबंधक से जवाब मांगा। प्लेटफॉर्म नंबर 5 पर अपर्याप्त शेड, प्लेटफॉर्म नंबर 3 पर महिला कोच के सामने यात्रियों के खड़े होने के लिए पर्याप्त जगह नहीं, प्लेटफॉर्म पर गंदगी, लोकल सेवा देर से चलने सहित अन्य शिकायतें युवा सेना सचिव दीपेश मात्रे से नागरिकों ने की। इसके बाबत डोंबिवली स्टेशन मैनेजर अग्रवाल से जवाब मांगा। यदि रेलवे प्रशासन द्वारा उक्त शिकायतों का जल्द से जल्द समाधान नहीं किया गया तो युवा सेना डोंबिवली रेलवे स्टेशन पर प्रशासन के खिलाफ विरोध प्रदर्शन करेगी। इस अवसर पर युवा सेना के उप जिलाधिकारी योगेश मात्रे, सभा संयोजक स्वप्निल विवटकर, डोंबिवली सिटी मजिस्ट्रेट सागर जेदे, सिटी संयोजक ओमकार तांबे सहित शाखा प्रमुख परेश मात्रे, पवन मात्रे, विपुल मात्रे, बालकृष्ण, विधानसभा अधिकारी यादवेंद्र दुबे आदि उपस्थित थे। नाही, पाहणी नाही। आज डोंबिवलीकरांच्या बऱ्याचशा तक्रारी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे आल्या होत्या की डोंबिवली स्टेशनवर जे एफओबीचं काम चालू आहे तिथे महिलांचा डबा असतो 3 नंबर प्लॅटफॉर्मच्या तिथे, आणि तिथे महिलांना येण्यासाठी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे, आणि त्याची पाहणी आज आम्ही केली आहे। रेल्वेच्या पदाधिकाऱ्यांची, रेल्वेच्या जे स्टेशन मास्टर आहेत त्यांच्याशी चर्चा करून तिथे महिलांना येण्या जाण्यासाठी मुबलक जागा कशी उपलब्ध होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे। स्टेशनची जी दुरावस्था झाली आहे, डोंबिवली स्टेशनवर पीक आवर्समध्ये जो लोकांना त्रास होत आहे, ते त्रास कसे कमी होतील याच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आज आम्ही स्टेशनवर पाहणी देखील केलेली आहे आणि आम्ही काही सजेशन देखील केलेले आहे। आणि विशेषतः 5 नंबर प्लॅटफॉर्मवर वर्षोनवर्ष जी शेडची कमतरता आहे, ते शेडसाठी रेल्वे प्रशासन एकदम धीम्या गतीने कारवाई करत आहे। याच्यासाठी आमच्या नंतर बदलापूर स्टेशननी तक्रार केली, बदलापूर स्टेशनवर टेम्पररी शेड होते पण डोंबिवली स्टेशनवर शेड होत नाही। याच्यासाठी आज आम्ही त्यांना जाब विचारलेला आहे आणि येत्या काळामध्ये लवकरात लवकर ही शेड उभी करून नागरिकांना दिलासा देण्याचं काम रेल्वेच्या माध्यमातून होणार। आपण जर बघितलं तर नाही, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतील तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील। आपल्याला माहिती आहे की डोंबिवलीकर नागरिक खूप सहनशील आहे, परंतु त्यांच्या संयमाचा बांध तुटण्याची वेळ डोंबिवली स्टेशनवर आलेली आहे। म्हणून आम्ही आज त्यांना एक इशारा दिलेला आहे की जर हे काम लवकरात लवकर झालं नाही तर या आजच्या भेटीचं रूपांतर एका मोठ्या आंदोलनामध्ये होईल आणि त्याचे परिणाम रेल्वेला भोगावे लागतील, हे आम्ही रेल्वेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं।